दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुंदर संकुल हडपसर या ठिकाणी आपण आलेले आहोत. जान्हवी विशाल कदम या वहिनींना भेटणार आहोत आणि मग आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. बघूया आजच्या भागात काय होतं. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि गप्पांना. पण स्वभाव एकमेकात दोघांचाही शांतच असेल. मी एकदम शांत. सगळे हसले त्याच्यावर तुम्हाला. नाही नाही, विचार करा त्या मांजरीच्या भूमिकेसाठी का निवड झाली असेल. काय हो, बरोबर. मला उंदराच्या भूमिकेत घेतलं. तुम्हाला एक सांगू, इथून पुढे राग आला ना की बशीभर दूध ठेवा. शांत होईल. नमस्कार. हा तरतरतोय काय? अख्खी द्या. अख्खी खा. नक्की ना? नक्की. उखाणा घ्या. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले, हा, विशालरावांचे नाव घेण्यासाठी बांदेकरांनी अडवले. तुम्ही सगळे बघताय. आज मी तिकडनं आलो, ह्यांनी अडवलं. आपलं माझ्यावर ढकलून बरं मोकळा होता. बांदेकरांना अडवलं. बरं, पटकन ओळख करून द्या. मी जान्हवी कदम. नमस्कार. माझे मिस्टर विशाल कदम. नमस्कार. माझ्या सासूबाई, नमस्कार. सासरे, नमस्कार. माझी मुलगी अन्वेषा. मोठी मुलगी घरी आहे तुमच्या स्वागतासाठी. घरी आहे ना? हो. बरं. माझे बाबा, नमस्कार. आई, नमस्कार. मामी, नमस्कार. मामीची मुलगी, मावशी, हा. ही एक मावशी आणि हा सगळा आमचा सुंदर संकुल परिवार. नमस्कार सुंदर परिवार. तेव्हा या सगळ्या जणींना टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? कांदिवली, समतानगर. समतानगर. तुम्हाला काही आठवतंय का बघा, मी क्लू देते. अरे बापरे. तुमची शाळा कुठली? समता विद्या मंदिर. बर. कुठलं वर्ष? 10वीचं? 96. 97चं. पण तुम्ही 10वीला नव्हतात आम्हाला. मी 6वीला असताना होतात. तुम्ही 6वीला असताना मी शाळेत होतो. हो. बरोबर आहे. म्हणजे शाळेत तेव्हा मी नाटकात वगैरे काहीतरी केलं होतं. मग आठवतंय का तुम्हाला माझा चेहरा थोडा तरी? अरे बापरे. म्हणजे आज मलाच संभ्रम असते. हो. कुठला रोल केला होता? आपण नाटक केलं होतं आम्ही बिघडलो आणि त्याच्यामध्ये मी मांजर होते कविता. अरे वा. अरे बापरे. आता आठवला चेहरा. आठवलं. कारण पटकन सगळ्या त्या कामतबाईंपासून सगळे माझ्या डोळ्यासमोरून गेले असते. झर 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 झर. अरे वा. झी टीव्ही वरती होतं. झी टीव्ही वर होतं. बरोबर. आणि मग जंगली तुफान टायर पंक्चर मध्ये त्यावेळेला हे स्केट झालं होतं. आणि अजून एक आठवण म्हणजे
जंगली तुफान टायर पंक्चर मध्ये तेव्हा सुचित्रा हो, बोलत त्यांची भेट झाली होती तिथे. येस. पण 6वीतला तेव्हाचा चेहरा आणि आताचा चेहरा हा? फार बदल. एवढा फरक झाला. तेव्हा तुम्ही मांजरीचा रोल केला होता ना, आता मांजर मोठी होणारच ना. अरे वा, किती वेगळ्या आठवणी आहेत. खरंच एकच वर्ष त्या शाळेत होतो आणि मी ते आम्ही बी घडलो अशा पद्धतीचं भरपूर त्या बक्षीस पण मिळालं आपल्याला. हो. किती छान. चला मग समता विद्या मंदिर मधलं बालपण सगळं तिथेच, म्हणजे समता नगर मध्ये. हो. मग त्यांचं बालपण कुठलं मिस्टरांचं? जोगेश्वरी. एक मिनिट बोलू ना. बोला. तुमच्या बालपणाविषयी यांना विचारल्यानंतर यांचा चेहरा बदलला आणि साधारणतः जोगेश्वरी असेल असा अंदाज व्यक्त केला. किती वर्ष आहे लग्नाला? 7 वर्ष पूर्ण. 7 वर्ष. तुमचं बालपण कुठे? माझं बालपण जोगेश्वरी आणि मग नंतर भाईंदर पर्यंत. सांगा, जोगेश्वरी कशासाठी? आता दात चावून सांगितलं. माझं म्हणजे मी पण अगोदर जोगेश्वरीला होते. आणि आमचं ती लहान असताना जोगेश्वरीलाच राहायला होते आणि ती जवळ जिथे राहायचो तिथे आम्ही खेळायला जायचो. पण ती तेव्हा खूपच लहान होते आणि मी पण लहान होतो. आणि नंतर मग आम्ही लग्नाला भेटलो. भातुकलीचा खेळ वगैरे तेच आता माहिती नाही, त्यावेळेस आठवत नाही. आणि मग पुढे कसा काय, मग हा योग कसा जुळून आला? योग विवाह मंडळातून सुचवलं नाव आणि माझ्या घरचे पण पाठी लागले होते. आम्ही विवाह मंडळात नाव नोंदवलं. मग यांच्याकडून मग आमचा बघण्याचा कार्यक्रम झाला. पहिलीच यांच्या घरी ठाकरविले पहिलीच मुलगी बघितली, पसंत केली, लगेच लग्न ठरवलं. त्यापूर्वी मुलीच बघितल्या? मुली लग्नासाठी. लग्नासाठी म्हणजे मुली बघितल्या होत्या. मला वाटलं की असं तुम्ही आलात कायम असं बघायचंच नाही आणि डोळे उघडले आणि पहिली समोर आली तीही मुली, असं काय नाही? असं काही नाही. आणि मग पुढे आठवतो तो पहिला दिवस? चांगला आठवतो. हा, चांगलाच आठवतोय की चांगला आठवतो? चांगलाच आठवतो. चांगलाच आठवतो. आणि मग लग्न झालं. चला म्हणजे आता सगळं छान आनंदात सुखात. पण स्वभाव एकमेकात दोघांचाही शांतच असेल ना? मी एकदम शांत आहे. सगळे हसले त्याच्यावर तुम्हाला. नाही, मी एकदम शांत आहे म्हणून जे काही त्यांच्याकडे असं तिरप बघितलं ना, त्याच्यातच कळलं की काय शांत असू शकेल. हा बरं, मुलाचे पाय शाळेतच बघितलेले आहेत ना, पाळण्यात नाही, शाळेतच. त्यामुळे विचार करा त्या मांजरीच्या भूमिकेसाठी का निवड झाली असेल. कारण मांजरीचे सगळे गुण असू शकतात कदाचित, हो की नाही? काय हो? बरोबर. मला उंदराच्या भूमिकेत घेतले. आणि आता या पहिल्या खेळामध्ये बघूया, तो 1 रुपया आणि तो टॅग त्यांना मिळणार का? चला, या समोर वस्तू आहेत सगळ्या. 4 संधी आहेत. काय घेत आहे सगळ्यात आधी? हेल्मेट घ्या ना, उचला. हा उचला लगेच तुमच्याकडे. हा म्हणजे बरोबर आलं तर. हे काय? 100 रुपये. चला, अजून 3 संधी आहेत. काय द्या. 4 संधी आणि त्यामध्ये 1 रुपया असणं गरजेचं. 50. 150 रुपये आता त्यांच्याकडे जमा झालेले आहेत. 2 संधी शिल्लक आहेत. मी हात लावू? अरे वा, क्या बात आहे, अभिनंदन. चला, 1 रुपयाच मिळालेला आहे त्यांना. टॅग पण घ्यायचं ना? हो, म्हणजे काय, त्याच्यावरती असणारे पैसे पण मिळणार आहेत ना तुम्हाला. 5 रुपये. चला, हे 156 रुपये लक्ष्मी म्हणून जरी त्यांच्या घरात येणार असले तरी सुद्धा हेल्मेट, पाकिट, ड्रायर आणि MP3 प्लेअर इतक्या गोष्टी तरी त्यांना मिळालेल्या आहेत. अभिनंदन. लग्नाला बोलवलं नव्हतंच ना, बाहेर म्हणून ठेव. अभिनंदन. नमस्कार. तयार आहात ना सगळे? लिहून ठेवलेत ना आरोप वगैरे? सगळ्यात आधी कोण? मी सासू आहे माझी. बोला. ती जेवणामध्ये जराही इंटरेस्ट घेत नाही. मी किचन मध्ये असेल तर ती जराही अशी वाकून पण बघते, मम्मी काय करतात अशी मला टर्न मारून जाते बाजून. आणि झालं स्वयंपाक की जेवायला वाटलं की पहिला घेऊन मम्मी हे मस्त झालंय, मम्मी ते मस्त झालंय, अशा तिच्या सगळ्या बाता असतात. ती मला फक्त एवढंच आहे की तिने येऊन जरा माझ्याकडून करायला शिकायला हवं म्हणून. नाही, माझी आई जेवण खूपच चांगलं बनवते, या बाबतीत काही दुमतच नाहीये. आणि त्याच्यामुळे मी आई जर इथे असली, म्हणजे कधी मुंबईला नाही पुण्यात असली, तर शक्यतो आईनेच जेवण बनवावं, म्हणजे मग मला पण पोटभर जेवता येईल आणि बाकीच्यांना पण पोटभर जेवता येईल. कळलं तुम्हाला? तुम्ही नसताना उपासमार चाललेली.
पुढे नेक्स्ट. आई सारखी ओरडत असते मला. आई फक्त रेसिपी बघते, बाकी चपाती भाजीच येते फक्त तिला. आई फक्त रेसिपी बघते, चपाती भाजीच्या व्यतिरिक्त काही करत नाही, नुसती रेसिपी वाचत बसते किंवा बघत बसते. काय हो, लेकीनेच तक्रार केली आहे थेट. चपाती भाजी रेसिपी कसं होतं की नेहमी हॉटेलमध्ये बाहेर जाणं शनिवार रविवार, मग त्याच्यामुळे जंक फूड तर होतंच. मग डब्याला भाजी चपातीच दिली पाहिजे. किती काही झालं तरी आपण शेवटी मराठी आहोत आणि मराठीपणाचं हे जपलं पाहिजे. डब्याला भाजी चपातीच नेली पाहिजे. वा, पुढे नेक्स्ट. आई तिची हा. की मुंबईवरून इकडे पुण्याला आली ना तर फोन कधी करणार नाही की मी पोहोचले नाही तर काय, काही नाही. नाही, घरी आल्यावर कसं होतं, मुंबईवरनं आम्ही पुण्यावरनं आलो का, एक तर घरात आल्यानंतर साफसफाई, दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायची तयारी, मुलींची तयारी, डब्यांचं उद्याची तयारी, सामान आणणं, ह्यामध्ये एवढा वेळ निघून जातो. कारण पुण्यात ते दुकानं पण लवकर बंद होतात, मुंबईसारखं नाही. पण अशा वेळेला पटकन ऑफिस मधून एखादा फोन आला तर? नाही, अशा वेळेला ऑफिस मधून त्यावेळेला मोस्टली फोन सायलेंटवरच असतात. घेतच नाही, घेतच मी फोन. वा वा, छान. आणि मग मुलांचं सगळं सेट झालं का रात्री 11, 11:30 मग आम्ही फोन करतो की आम्ही इतक्या वाजता पोहोचलो होतो, व्यवस्थित प्रवास झाला, तुम्ही काय काळजी करू नका. हे लवकर कळवतो तुम्ही. म्हणजे आणखी 10 मिनिटांनी कदाचित सासू सासरे दरवाजात आलेले असतील. काय वेगाने करता. बर, सासरे पोहांची काय तक्रार? राग एवढा येतो की भरपूर येतो, इतका की 100चं मनुष्य जर असेल तर त्याला मी खाऊ की घेऊ, एवढा प्रयत्न हे असतो. मग त्यांनी तिचा राग तिचा कमी करावा. पण त्याचा आता स्फोट आम्हाला माहिती लागला. तिने मांजरीची भूमिका केली होती ते आता माहिती झालं आम्हाला, म्हणजे म्हणून ती अशी रागवते. हे नक्कीच राहिलं. राग भरपूर आहे, अनिवार्य आहे एकदम. तुम्हाला एक सांगू, इथून पुढे राग आला ना की बशीभर दूध ठेवा. शांत होईल. बरं, आता हे झाल्या सगळ्या तक्रारी. आता यांच्यामधलं कुठला गुण खूप चांगला आहे असं वाटतं प्रत्येकाला? तिचा एक गुण चांगला आहे की ती सदा हसत असते, किती काही बोला. तिचं आम्ही पहिल्यांदा तिला पसंत केली, ती तिच्या फक्त हसऱ्या चेहऱ्यावर आम्ही तिला पसंत केली, बाकी आम्ही काही नाही पसंत. मनात काही नसतं केव्हा. ती मनमिळावू आहे. तिला खूप आपण किती जरी रागाने तिच्याकडे बघितलं ना की राग आला असेल ना, तर तिचं हसणं असं आहे की आपला रागच विसरून जातो. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं म्हणतो, तिचा स्वभाव असा हसरा, कधी राग नाही, मनामध्ये काही नाही. तुम्ही काय सांगाल? हे सगळे स्वभाव तर आहेत, पण एक गोष्ट म्हणजे नवरा म्हणून किंवा जोडीदार म्हणून जी मेन प्लस पॉईंट आहे तिच्यातला, की कधी कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे हट्ट केला तर म्हणजे तिला जर त्या गोष्टीमधल्या पॉईंट समजावून सांगितले की नाही असं केलं तर असं होईल, हे असं केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा, तर ती लगेच ऐकते. म्हणजे असं नाही की नाही मी हट्टाला पेटले. म्हणजे नॉर्मली बायकांचा जो स्वभाव असतो की एकदा हट्टाला पेटलं का काही ऐकून नाही, तो स्वभाव नाही. म्हणजे मी जे सांगतो ते माझ्यावर विश्वास ठेवून ती सगळं म्हणजे ठीक आहे तुम्हाला पटतंय ना मग आपण तसंच करू. हा खूप चांगला स्वभाव. म्हणजे मला कधी त्या गोष्टीमध्ये त्रास होत नाही कन्व्हिन्स करायला. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे आणि कौतुकावर तुमचं काय? हे आरोप म्हणजे मम्मींचा आरोप की जेवणामध्ये लक्ष नसतं. म्हणजे जेवण येतं नाही असं नाही, अगोदर तर मला काहीच येत नव्हतं, सगळं त्यांनीच शिकवलं लग्नानंतर. आणि त्या एवढ्या छान जेवण बनवतात. म्हणजे आईनंतर आता मम्मींच्याच हातची सवय, माझ्या आईची पण हातची तर सवय सुटलीच म्हणू शकता. एवढं छान जेवण बनवतात तर मी तिकडे जाऊन काहीतरी वाईट प्रकार घडवण्यापेक्षा त्या जे छान बनवतात, उत्तम बनवतात, तर मला ते आवडतं. म्हणजे शिकेनच मी त्यांच्याकडूनच पुढे. पप्पांचा आरोप होता की राग भरपूर आहे, भरपूरच राग आहे. म्हणजे मी बराच कंट्रोल करण्याचा त्यांनी पण समजवलंय, आईबाबांनी पण समजवलंय, विशालनी पण समजवलंय, सगळ्यांनी समजवलंय. प्रयत्न चालू आहे. पण मी शॉर्ट टेम्पर्ड आहे, पण माझा राग लगेचच जातो. मी दुसऱ्या क्षणाला बोलायला सुद्धा जाते. म्हणजे शेवटी घर आहे, माझीच माणसं आहेत, मला ओरडणार नाही तर कोणाला ओरडणार. मला विचारायचंय की आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कोणता करणार? एक तर बदल मी प्रयत्न आधीपासूनच करते की माझा रागावरती कंट्रोल असायला पाहिजे. स्वतःमध्ये बदल करण्याचा हा पहिला प्रयत्न करेन की रागावरती नियंत्रण. आणि दुसरं म्हणजे मम्मींसारखी उत्तम सुगरण म्हणण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा आता उद्यापासून जो बदल होणार त्यासाठी हा तन्मणी अभिनंदन. धन्यवाद. सुंदर संकुल हडपसर पुणे या ठिकाणी आता आपण आहोत आणि खूप उत्साहाचं वातावरण आहे. पण अनेक चिठ्ठ्या यामध्ये बंदिस्त झालेल्या आहेत आपल्या आपल्या नावासकट. तेव्हा आता बघूया कोणाचं नाव या सगळ्या जणींमधून निवडलं जाणार. काय 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 तुमच्या खाली आहेत? चिठ्ठी खाली आहे की फ्लॅट खाली आहे?
चिठ्ठी. 1 मिनिट, समस्याच सोडवून टाकतो ना. आता मगाशी ज्या वर होत्या ना त्या खाली गेल्या आहेत. ते जरा आता करा कधीतरी काम करा. चला आता कोणती एक चिठ्ठी उचला आणि माझ्याकडे द्या. चला, आणि आता बघू यामध्ये नेमकी कुठली चिठ्ठी आहे. मनीषा मदन शिंदे. आम्ही बरोबर त्यांच्या वरती राहतो. तुम्ही ह्यांच्या वर राहता. तुम्ही सातवा. आम्ही सहावा. अच्छा, म्हणजे तुम्ही नेहमी म्हणता काय सगळी वरच्यांचीच कृपा. नको पण आज नको आहे. आता बघा, आता नको म्हणतायत. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर हडपसरचं. आणि सासर पण हडपसर? नाही, सासर येवल्याचं आहे. येवल्याचं? पैठणीचंच. मग तिकडनं आणली असेल, दुसरी काढू का? नको. एक उखाणा घ्या पटकन. पाचूच्या बनात नाचतो मोर. पाचूच्या बनात नाचतो मोर. कुठे हे बन साधारण मला सांगा. कंटिन्यू. हा, जाऊ द्या. हा, मदनरावांचं नाव घेतो तुमच्या सगळ्यांच्या समोर. अरे वा, अभिनंदन. पाचूच्या बनात नाचतो मोर. जर कुठेही असं पाचूचं बन आढळलं तर कृपया SMS करा 57575 या क्रमांकावर. आणि आता पैठणीचा खेळ. कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये दोघींनाही 10-10 चेंडू टाकण्याची संधी आहे आणि समोर अनेक बास्केट ठेवलेले आहेत. इथून तो चेंडू टाकल्यानंतर तो टप्पा पडून जाऊ द्या किंवा थेट जाऊ द्या, त्या प्लास्टिकच्या बास्केटमध्ये तो चेंडू थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे या. चला. 1 2 1 आता तुम्ही या बाजूला, तुम्ही या बाजूला. 2 आणि 1 अशी गुणसंख्या आतापर्यंत. ही गुणसंख्या. आता बघूया काय होतं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या कदम वहिनी. कदम वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी. शिंदे वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सुंदर संकुल हडपसर या ठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये रंगलेला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.